झालेला आहे. नाना येत्या 10 तारखेला महामुकाबला आयोजित केलेला आहे महाराष्ट्रातला. येत्या 10 तारखेला शिवनेरी तालमीचा महामुकाबला. सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी नोंद घ्या. शिवनेरी तालीम बागेची वारी कुस्ती नंबर 2 ची प्रारंभ होते. खणखणीत दंडदोगारी थोपटलेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जेंगी कुस्त्याचं मैदान अकलूज वर्ष पहिले पैलवान विजय भाऊ कोकणे आणि पैलवान सानिक पटार आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहणारे बाळासाहेब निचाळ यांच्या अथक प्रयत्नानं साकारलेले कुस्तीचं मैदान वर्ष पहिले आणि नंबर 2 ची कुस्ती 1 लाख रुपये इनामाची मनोज माने निळ्या लांगेचा 92 किलोचा महाराष्ट्र चॅम्पियन आणि समोर कालीचरण सोलंकर अनेक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन टेंभुर्णी टाकळीचा पैलवान स्वर्गीय झुंजार सोलंकरांचा चिरंजीव आणि समोर मनोज माने आगळगावचा बार्शीचा पोरगा कुडवाडीला सराव करतो कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम काजींचा पट्टा आणि पंच म्हणून अखंड महाराष्ट्राला परिचित 1965 ते 1975 च्या दशकातले एक मोठे नाव कमाल जमादार लोणेवाडी ऑल इंडिया चॅम्पियन कुस्तीतली कमाल असं नाव त्यांना लागू ठरतं. लोणेवाडीकर सुपुत्र पंचाच्या भूमिकेमध्ये वादळापूर्वीची शांतता ही कुस्ती अनेक दिवस होणार म्हणून गाजत होती. कालीचरण विरुद्ध मनोज धोकेबाज पैलवान कुस्ती क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा वर्ग तयार करताना मनोज माने दिसतोय. कालीचरणचा एक वेगळा वर्ग आहे. कालीचरणवर प्रेम करणारा प्रत्येक पैलवानाचे फॅन्स असतात. बालारपी शेखचे फॅन्स आहेत, भारत मदनेचे फॅन्स आहेत. त्या पैलवानची कुस्ती असली की गर्दी आलोट होते. प्रकाश बनकरचा फॅन आहे, पैलवान माऊली कोकाटेचा फॅन आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. भारत मधने वेलकम. पैलवान बालारपी वेलकम. शबास. कधी काळी कुस्ती क्षेत्रात 1000-2000 रुपयाला 500ला हजाराला दरे पैलवान आज लाख रुपयाला लढायला लागले. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. कालीचरणला मी अगदी 100 रुपयाला लढलेलं पाहिलंय. 13 वर्ष झालं मी निवेदन क्षेत्रात आहे धनाजी मध्ये आणि 13 वर्ष कुस्ती पंढरी कोल्हापूरला होता. असो 26 वर्षाच्या कालखंडामध्ये ही मुलं माझ्या नजरेसमोर घडलेली आहेत. कालीचरण विरुद्ध मनोज पैलवान बालारपी चले. ज्या बालारपी शेखचे कुस्ती करायला अगदी मी जवळून पाहिलंय. आला महाराष्ट्राचा ढाळ्यावाला बालारपी शेख आला. करा की टाळ्या. बालारपी शेख या बालारपी शेखनं फार मोठा भीम पराक्रम केला 2018ला. आई वडील किराणा दुकान चालायचे. वडील मोठा पैलवान. कुस्ती क्षेत्रामध्ये मुलं पैलवान करण्याचा फार मोठा छंद. राजू शेख, पैलवान बालारपी शेख, पैलवान जुबेर शेख, पैलवान आयुब शेख अशी भावंड. पण हा बालारपी शेख महाटा चमकला. कधी कधी 2 व्हीलर गाडी नव्हती. काय बरोबर इनोवा घेतली, परत शिफ्ट घेतली. शिफ्टला काय वजन सर होईना, खालून जास्त जमिनीच्या लेवलला गाडी आहे. आता इनोवा घेतली 30 लाखाची.
आप्पा निरगुडे राजुरीला 11 मेला कुस्तीचं मैदान आहे फार मोठं. राजाभाऊ भोसले आप्पा निरगुडे हे कुस्तीचं मैदान ग्रामदेवताच्या यात्रेनिमित्ताने घेतात. हे कुस्तीचं मैदान ऑनलाईन बघतात. राजुरीमधून उत्कृष्ट कुस्ती समालोचन चाललंय म्हणून मी कुस्ती समालोचक धनंजय मधने रुजवारीकर माझ्या आवाजाचं कौतुक करून शब्दांचं कौतुक करून मला ऑनलाईन फोन पेला त्यांनी 500 रुपयाचं बक्षीस पाठवलेलं आहे. आप्पा निरगुडेंचा मी मनापासून आभार आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. प्रत्येक माणूस घर बसल्या रानामध्ये दारा जोडून घालताना कुस्ती मैदान पाहतो. आता मेंढका सुद्धा मेंढक्याला फोन करून विचारतो तुझी मेंढर कोणत्या शेतात आहे. आता किती वाजता कळपावर जायचं. एक प्रत्येक माणूस आता गतिमान होताना दिसतोय. सुरज सीझन तोंडावर आहे. गुढीपाडवा 9 तारखेला मराठी वर्षाची सुरुवात होते. भारत मधने आला वाघाच्या काळजाचा भारत आणि इकडं धान्या वाघाय समोर उभा बालारपी. कोडूचं मैदान गाजवलं बालारपीनं. भारत मधनीचा तर सीझन धूमधडाक्यात आहे. घाट आज धान्या वाघांची पडली. नोरापुती संपत्ती आता ना तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. आपा तुम्ही पुढाकार बुजुर्ग माणसाने घेतला. नाना आजचं शिवनेरीचं मैदान हे महाराष्ट्राच्या धरती माणसाचं समाधान करणार आहे. या वर्षीच सन्माननीय स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारे यांच्या मनातलं मैदान आहे ते. काय नाना शिवनेरीला येलो आम्ही कोल्हापूर 3-4 गाड्या आपल्या सेवा करायच्या असायच्या. प्रत्येक पैलवानचं समाधान करणारं मैदान शिवनेरीचं असायचं. आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या पैलवानला व्यासपीठ निर्माण झालं इथं अकलूज मध्ये. आजचं हे मैदान हिंदू हृदय सम्राट उद्याच्या 10 तारखेचं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं निकाली कुस्त्याचे जेंगी मैदान प्रकाश बनकराई माऊली कोकाटे संतोष जगताप आणि संग्राम पाटील सेनादल विजय मांडवे आणि विकास धोत्रे थोडं माग विक्रम घोरपडे भैरवनाथ माने सत्पाल सोनटके सागर तामकेरे रविराज चव्हाण आणि दत्ता बोडरे करण मिसा विरुद्ध विक्रम भोसले शुभम माने विरुद्ध अभिजित ननवरे अशा अनेक कुस्त्या जोडण्याचं काम झाले. शिवनेरी तालमीचे वस्ताद नामदेव नाना मैदान जाहीर करतात. सदाम भाऊ पहलवान शबास धनकी मारून खालून वरती येण्याचा प्रयत्न आहे. पैलवान कालीचरणचा सिंगल निल्सन चालवलेला पैलवान मनोज मानेनं टाळ्या कडाकी लढण्याची आयटम बघा. महाराष्ट्रातला पैलवान महाराष्ट्राच्या पैलवान बरोबर आता भिडलेला आहे. आता तिथं इंजुरी होणार नाही याची दक्षता घ्या. कालीचरण फार प्रतिकूल परिस्थितीला पैलवान आहे मनोज आणि तुम्ही दोघेही आज एकमेकाच्या विरोधात लढताय. उद्या तुमचे प्रतिस्पर्धी वेगळे असणार आहे. त्यामुळे दोघांनाही महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली पाहिजे. दोघांनाही महाराष्ट्रामध्ये पैसे भेटले पाहिजे. तुमच्या जीवनाचा सक्षमपणा झाला पाहिजे. यासाठी शिवकन्या निशाताई शिंदे यांनी 3.5 लाख रुपये दिलेले आहे. चहा पाचताना माणूस एकमेकाच्या तोंडाकडे बघतोय. बिल देताना 3.5 लाख रुपये दिलेले आहेत. काय दिवशी नाही फायदा काय ना फायदा काय ना काय नाही त्यांना समाधान सर्वांच्या नजरा कुस्तीकडे कालीचरणकर कब्जा मनोज समतोल वाचलेला भारत मध्ये गुरगुरा लागलेले बालरपी गुरगुरा लागलेले. 2 वाघ एकमेकावरती तुटून पडणार आहेत. 2 वाघ खाली कुस्तीमध्ये आपली चपळाईनं कीर्तिमानी दाखवायला लागलेले आहेत.
हिम्मत असेल तरच किंमत होत असते. चमत्कार असेल तर नमस्कार होत असतो. गाडीची चावी कोणाची हरवली आहे? टू व्हीलरची चावी सापडलेली आहे, प्रामाणिकपणाने आणून दिलेली आहे. चला विजय भाऊ कुठे गेले? घेता गाता येईना कुस्ती 1 नंबरची लावण्यासाठी. चला ह्या कुस्तीचा निकाल लागल्यानंतर का तुम्ही कुस्ती क्षेत्रातल्या फार बुजुर्ग माणसासारखं मैदान घेतलं यावर्षी. थोडा आनंद घेतला पैशाचा, 1 रुपया फुकट जाऊ दिला नाही. शाबास. स्तब्धता आहे, शांतता आहे. भारत देश हा कृषी प्रधान आहे, जगाचा पोशिंदा आहे. प्रामुख्याने व्यवसाय शेतीचा आणि दारात बुलेट गाडी, घरात पैलवान, खिलार बैलाची जोडी. निघून गेला मनोज माने आणि समोरून परत एकमेकाच्या समोर तुटून एकमेकावरती पडायला लागलेले आहेत. ही कुस्ती सीझनला यानंतर येणाऱ्या मराठी वर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडव्यानंतर 10 ते 12 वेळा कुस्ती अनेक ठिकाणी होईल. मी कुस्ती समालोचक धनंजय मत्ने बोलतोय. कुस्ती क्षेत्रात नंबर 2 ला क्रेज प्राप्त केली मनोज मानेनं आणि पैलवान कालीचरणनं. शाबास. हे पोरांनो, लाईव्ह चालू आहे ते हप्ता जाते. शाबास. पलीकडे ओ कट होतील ना ओ वाहिगुरु. बा 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 बच गयो. कुस्ती बघा, टाळ्या करा, टाळ्या. शाबास. निघून गेलेला आहे कालीचरण. दोन्ही नम्र पैलवान, अतिशय नम्र. बोलू नका. शाबास. परत समोरासमोर दैदिप्यमान इतिहास सोलापूर जिल्ह्याचा सांगत असताना 1988 ला रावसाहेब नाना मगरांनी गदा आणली, 1992 ला अप्पालाल शेखनी गदा आणली आणि त्यानंतर 2002 ला मुन्नालाल शेखनं 5वी गदा आणली चंद्रसूळला हरवून. 2004 ला चंद्रास निमगिरीनी गदा आणली रवी पाटलाला हरवून सोलापूर जिल्ह्याला. 2010 ला समाधान घोडकेनं गदा आणली. 2018 ला बालारपी शेखनं गदा आणली आणि 2023 ला 10 नोव्हेंबरला सिकंदर शेखनं गदा आणली. अशा सोलापूर जिल्ह्याच्या महान मल्लांनी पराक्रम केलेला आहे. कालीचरणनं कब्जा घेतलेला आहे. मनोजचा या दोघांचाही दम खस तासन तास चालतो. त्या दोघांकडे नियमितता आहे, सातत्यता आहे आणि घुटना त्यातून मनोज वाचलेला आहे. परत घुटना. घुटना एवढ्या धाडसानं ठेवणं काय सोपी गोष्ट नाही. घुटना ठेवलेला आहे आणि त्यातूनही मनोज वाचतोय. हो
शबास त्यातून वाचल्या टाळ्या करा टाळ्या शबास बोलो बजरंगबली की आवाज येत नाही आवाज मोठ्यानं आवाज आला पाहिजे आपण कोरोनात वाचलोय एवढं लक्षात ठेवा मोठ्यानं जे गोष्ट करा बोलो बजरंगबली की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की वाह परत कब्जा कालीचरणकर नाव सांगा तुमचं ओंकार सातपुते यांच्यातर्फे मनोज आणि कालीचरण या पैलवानमध्ये विजेत्या मल्लासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय घुटना ठेवलेला आहे अरे हत्तीची मान पैलवानची मान सापाची मान ही मजबूत असल्याशिवाय तो आपला आपापल्या क्षेत्रामध्ये दबदबा राखू शकत नाही घुटना मोठ्या धाडसानं कालीचरण ठेवताना दिसतात त्यातून वाचलेला आहे मनोज काय झुंज चिवट चालू आहे अतिशय रोमांचकारी झुंज सुरू आहे दोघांसाठी जोरदार टाळ्या करा की हो मरणाची झुंज चाललेली आहे जे कुस्ती लढल्यात त्यांनाच माहिती आहे सद्यस्थितीला कुस्ती काय आहे जावे त्याच्या ओशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा हे लढणं एवढा वेळ स्टॅमिना उभा राहणं सोपं नाही पैलवान दोन्हीही अर्धा पाव तास झालं एकमेकावरती तुटून पडलेले आहे मानवी वाघ सिंह एक पाडणार कुस्ती ही 2 पायाची वावडी आहे पण मनोजच्या आणि कालीचरणच्या कुस्तीचा इतिहास होणार या आजच्या 6 तारखेच्या मैदानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अकलूज मध्ये झालेली कुस्ती स्मरणात राहील महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये या कुस्तीची नोंद घेतली जाईल मनोज माने काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आहे विश्वास हरगुली दादांचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये कालीचरण सोलंकर विजय झालेला आहे कशाला घालायचं म्हणून असं का करता पंचाने अजून थाप मारलेली नाही हा नाही झालेली तुम्ही